धुळ्यात प्रभाग 10 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचाराचा धूमधडाका, मतदारांचा मिळतोय वाढता प्रतिसाद। निवडणुकीच्या धामधुमीत मद्य तस्करांना दणका, 3 वाहनांसह लाखोंचा देशी दारू साठा जप्त। जुनी महापालिका शेजारी रस्त्यावर कचराकोंडी आणि बेशिस्त पार्किंगचा विळखा, प्रशासनाचं दुर्लक्ष। आणि गुरव समाजातील विद्यार्थी व पालकांसाठी गुरव समाज मंडळ देवपूरतर्फे क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा। धुळे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे अ गटातून आनंद साहेबराव लोंढे, ब गटातून सविता संजय वाल्हे तर क गटातून सुरेखा कुणाल गवळी या उमेदवारी करीत आहेत। निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी आपल्या प्रभागात सर्वात अगोदर प्रचाराला सुरुवात करून संपूर्ण प्रभाग पिंजून काढलाय। यातून मतदारांशी थेट संपर्क साधून आपली उमेदवारी आणि पक्षीय भूमिका त्यांनी पटवून दिली आहे। दररोज नित्यनेमाने सकाळ दुपार सायंकाळ प्रचार फेऱ्या काढून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर शिवसेनेचा मुख्य भर आहे। शिवसेनेच्या या उमेदवारांना मतदारांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे। मतदार या उमेदवारांचं स्वागत करीत आहेत। प्रभागातील महिला भगिनी या उमेदवारांचं औक्षण करून त्यांना विजयाचे आशीर्वाद देत आहेत। याचबरोबर प्रभागातील देवी देवतांची मंदिरे आणि इतर धार्मिक ठिकाणी जाऊन दर्शन घेत विजयाचं साकडं घातलं जात आहे। प्रचार पत्रकांमधून प्रभाग विकासाची भूमिका मांडली जात आहे। त्याचप्रमाणे कॉर्नर सभा देखील घेतल्या जात आहेत। काही मतदार तर शिवसेना उमेदवार आनंद साहेबराव लोंढे, सविता संजय वाल्हे व सुरेखा कुणाल गवळी यांना पुष्पहार घालून शुभेच्छा देत आहेत। त्यामुळे प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतलेली दिसत आहे। एकंदरीतच आत्ताच्या प्रचारापर्यंत शिवसेनेने या प्रचारात आपलं पारडं जड केलेलं दिसत आहे। यामुळे उमेदवारांसह समर्थकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारून विजयाचा आत्मविश्वास वाढला आहे। यांचा प्रचाराचं नारळ 5 तारखेला माननीय आमदार मंजुळाताई गावित यांच्या मार्फत झालं। त्याच्यानंतर प्रभागात ज्यांनी मोठ्या संख्येने मोठ्या दिलाने काम केलं, भांड्यांचे कामं असतील, त्याच्यानंतर लाडक्या बहिणींच्या योजना असतील, संजयभाऊ वाल्हे जे सोबत आहेत आणि मोठ्या ताकदीने प्रत्येक वार्डातला म्हणजे प्रभागातली प्रत्येक गल्लीमधून जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाडक्या बहिणींचा भेटतोय, आम्ही त्याबद्दल आभार व्यक्त करतो। आणि येत्या 15 तारखेला बटन दाबून आम्ही तिन्ही उमेदवारच नाही तर धुळे जिल्ह्यातले धुळे शहरातले जेवढेही उमेदवार आहेत त्यांना शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना निवडून द्यावे ही विनंती करतो। जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेदरम्यान धुळे तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। ट्रक पिकअप वाहनातून विनापरवाना होणारी देशी दारूची चोरटी वाहतूक उघडकीस आणण्यात आली। या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 3 वाहनांसह सुमारे 30,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पारोळा येथून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मुकटी तालुका धुळे गावाच्या शिवारातून MH18 BH 8891 यामधून रॉकेट नावाची देशी दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती दिनांक 10 जानेवारी रोजी धुळे तालुक्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली। त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना कळवून अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी PSI प्रशांत राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश पाटील, कुणाल पानपाटील, सोमनाथ कांबळे, सुमित ठाकूर, चेतन कंखरे, मुकेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील, प्रमोद पाटील, रवींद्र सोनवणे, ASI रवींद्र राजपूत यांचं विशेष पथक तयार केलं। पथकाने मध्यरात्री 1 ते 2:30 वाजेच्या दरम्यान मुकटी गावाच्या शिवारातील हॉटेल एकता परिसरात संशयास्पद ट्रक उभा करून त्यातून पिकअप वाहनात बॉक्स उतरविले जात असताना छापा टाकला। यावेळी राकेश छगनलाल जैन वय 35 राहणार प्लॉट नंबर 121 शांतीनगर अभय कॉलेजजवळ धुळे, दीपक अशोक शिंदे वय 35 राहणार नथुआबा नगर मोहाडी उपनगर धुळे व सुदाम भुरा गोसावी वय 42 राहणार भाटपुरा तालुका शिरपूर यांना अटक करण्यात आली। तसेच ट्रकमधून 3,04,000चे रॉकेट देशी दारूचे 76 बॉक्स, पिकअपमधून 1,92,000चे रॉकेट देशी दारूचे 48 बॉक्स, 15 लाखांचा ट्रक, 5 लाखांचे पिकअप वाहन, 5 लाखांची कार,
21,000चे 4 मोबाईल असा एकूण 30,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. नमस्कार, मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कामगिरी बजावलेली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध प्रकारची दारू, शस्त्र यांच्याबाबत कारवाई करण्यासाठी माननीय SP सर दिवरे सर यांनी आम्हाला आदेशित केलेले होते. त्याप्रमाणे गोपनीय बातमीदारांना आम्ही सतर्क केले. गोपनीय बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनची एक टीम निवडली आणि सापळा लावला की मुक्ती हातीमध्ये एका ट्रकमध्ये दारू अवैध प्रकारे येणार आहे आणि ती दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर होणार आहे. त्याप्रमाणे टीमच्या सदस्यांनी आपले 4 वेगवेगळ्या छोट्या टीम तयार केल्या. एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपसात कम्युनिकेशन ठेवतात. जवळपास 1 तास सापळा लावून दिलेल्या माहितीप्रमाणे एक ट्रक आला. त्या ट्रकमधून छोट्या गाडीमध्ये माल ट्रान्सफर होत असताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये एक या टाईपच्या गुन्ह्यांमधला सराईत आरोपी पकडण्यात आलेला आहे आणि दोन्ही वाहनाचे चालक आहेत. एकंदर 30 लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यात एक मोठा ट्रक आहे, 2 छोटे वाहनं आहेत. त्याच्यानंतर जवळपास 5 लाख रुपये किमतीची रॉकेट या कंपनीचे देशी दारूचे बॉक्स मिळालेले आहेत. जवळपास 124 बॉक्स दोन्ही वाहनांना मिळालेले आहेत आणि 3 आरोपी अटक आहेत. याचा तपास चालू आहे. या गुन्ह्यामध्ये आम्हाला धुळे पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रीकांत देवरे सर, SP माननीय श्री अजय देवरे सर, आमचे DPO माननीय श्री संजय बांबळे साहेब आणि तालुका पोलीस स्टेशनचे PSI राठोड आणि DB टीमचे सर्व सदस्य तसेच जनरलचे सर्व अंमलदार यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन हा गुन्हा उघड केलेला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील जुन्या महानगरपालिका इमारती शेजारी मुख्य रस्त्यावर सध्या कचऱ्याचं साम्राज्य पसरलं असून बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांचा श्वास कोंडत आहे. या परिसरात महत्त्वाचे दवाखाने आणि शासकीय कार्यालये असतानाही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे साफ पाठ फिरविली आहे. एका बाजूला रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने आणि दुसरीकडे दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढीग अशा दुहेरी संकटात ये-जा करणारे शेकडो नागरिक अडकले आहेत. एकीकडे धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती भागातील या दुरावस्थेकडे होणारं महापालिकेचं अक्षम्य दुर्लक्ष स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करतं. केवळ नागरिकांचे आरोग्यच नाही तर या भागातील मोकाट जनावरांचा प्रश्नही अत्यंत गंभीर बनला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे अवशेष असून हेच जीवघेणे प्लास्टिक गोमाता आणि इतर गोवंशीय जनावरे खात आहेत, ज्यामुळे त्यांच्या प्राणांना धोका निर्माण झाला आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही विदारक स्थिती अनेकदा महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली, मात्र ढिम्म प्रशासनाला अद्याप जाग आली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत असून निवडणुकीच्या धामधुमीत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी या जनसमस्येकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी केली जात आहे. मी श्रीकृष्ण बिरसे या धुळे जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता आहे. धुळे महानगरपालिकेच्या भिंतीलगत हा कचऱ्याचा ढीग आहे. पूर्ण प्लास्टिक आहे आणि गाय मावल्या गोमाता खात आहेत. त्यांना काही त्रास झाला आणि विशेष म्हणजे आरोग्य ऑफिस शेजारीच आहे. जर या धुळे महानगरपालिकेच्या आवारातच अशी गंदगी आहे तर शहरातली गंदगी किती असेल? मायबापो लक्षात ठेवा, आज इलेक्शन चालू आहे. आपल्याला चांगला उमेदवार द्या आणि गंदगी नष्ट करा. बघा, या ठिकाणी महानगरपालिकेच्या बाजूला अशी दुरवस्था आहे तर शहरातल्या नाल्या, शहरामध्ये काय चालत असेल तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास. शिवाय तिथे पार्किंग नसताना देखील मोठ्या मोठ्या गाड्या, वाहनं उभे आहेत. तिथे गोमाता आहेत. चालणाऱ्या लोकांना गाई हुंकलत आहेत. तर माझं असं म्हणणं आहे, महापालिका काय करते? आता प्रशासक होतं ना, ते प्रशासक होतं ना. जर नगरसेवक आल्यानंतर अजून
जास्त दूरदर्शी होईल असं मला तरी वाटतं सामाजिक कार्यकर्ता म्हणून. लक्षात घ्या मतदारांनो, आपल्याला योग्य मतदार द्या आणि महापालिकेला हे दाखवा, धडा दाखवा काय परिस्थिती धुळ्याची. माझी एवढेच म्हणणं आहे. जय भीम, नमस्कार. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील सर्वसाधारण गुरव समाज मंडळ देवपूर धुळेतर्फे समाज हिताचे उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहेत. समाजातील विद्यार्थी, स्पर्धक, खेळाडू तयार व्हावेत या उदात्त हेतूने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गुरव समाजातील विद्यार्थी व पालकांसाठी यावर्षी भव्य क्रिकेट टुर्नामेंट्स 2026 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा धुळे शहरातील पोलीस ग्राउंड मैदानावर 2 दिवसात पार पडली. 11 जानेवारी 2026 रोजी या स्पर्धेचा समारोप झाला. स्पर्धेत एकूण 18 संघांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शांताराम गुरव करणखेडा, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन हे होते. याप्रसंगी आबा सुनील गुरव धुळे, सुधाकर गुरव नंदुरबार, विनायक गुरव धुळे, चंद्रकांत गुरव शिरपूर, सुरेश गुरव नंदुरबार, लोटन चव्हाण धुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. प्रतिमा पूजन मसावतचे संतोष गुरव, भूपेंद्र गुरव नंदुरबार, निवृत्ती गुरव पुणे, दीपक गुरव साक्री यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचं उद्घाटन माजी उपसरपंच करणखेडा गणेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आलं. विजेता आणि उपविजेता संघ तसेच उत्कृष्ट खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाप्रसंगी राहुल गुरव, भीमराव गुरव, कांतीलाल गुरव, प्रल्हाद चव्हाण, नंदकिशोर सोनवणे, डॉक्टर अशोक गुरव, विजय बाविस्कर, मुकुंद सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वसाधारण गुरव समाज मंडळ देवपूर धुळे आयोजित विद्यार्थी आणि पालकांसाठी क्रिकेट टुर्नामेंट ठेवलेले आहे. आज दिनांक शनिवार रोजी उद्घाटन, प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन झालेलं आहे आणि उद्या माननीय श्रीकांत ढेवरे साहेब पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पद्माकर ढेवरे साहेब यांची उपस्थिती आहे. ज्ञानगंगा टीम यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे विनायक मुतराम गुरव सेवानिवृत्त निरीक्षक, त्यानंतर रतन गोविंदा चव्हाण सेवानिवृत्त उपनिरीक्षक आणि सर्व पोलीस बांधवांचे या ठिकाणी आम्हाला सहकार्य आहे. आज या ग्राउंडमध्ये धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि विद्यार्थ्यांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे होत आहे. टुर्नामेंटमध्ये एकूण 18 संघ आहेत आणि आज आतापर्यंत 2 संघांचं खेळलं गेलेलं आहे. उद्या फायनल मॅच होईल आणि त्यावेळेला बक्षीस वितरण होणार आहे. विजेता संघास संतोष एकनाथ गुरव मसावत यांच्याकडनं 21,000 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. त्यानंतर उपविजेता संघास भूपेंद्र सुभाष गुरव यांच्याकडनं 11,000 रुपये बक्षीस आहे. त्यानंतर निवृत्ती जगन्नाथ गुरव साखरे, हल्ली मुक्काम पुणे, तसेच बंधू दीपक जगन्नाथ गुरव साखरे या दोघं बंधूंकडनं खेळाडूंना ट्रॉफ्यांचं वाटप होणार आहे. त्यानंतर गणेश शांताराम गुरव यांनी अन्नदानासाठी मोठं वाटा उचललेला आहे. त्यांचे वडील बापूसाहेब शांताराम काशीनाथ गुरव हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि उद्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या ताईसाहेब भावना गुरव नगरसेविका नंदुरबार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर प्रमुख अतिथीमध्ये बरेचसे मंडळी आहेत. या कार्यक्रमासाठी बहुतेक करून पोलीस अधिकारी आहेत आणि समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.